हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बघणार आहोत रोस्टेड मसाला मखणा। त्याची आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी मखना सीड्स घेतलेले आहेत। ह्याला कमळाच्या बियापासून बनवतात। तर हे आता आपण रोस्टेड आणि टेस्टी कसं बनवायचं ते आपण त्याची रेसिपी बघूया। मी ते एक पॅन घेतलेला आहे, शक्यतो पसरट घ्यावा, त्याने आपल्याला व्यवस्थित रोस्ट करायला मिळतं। त्यात मी एक मोठा चमचा तेल घेते। तेल थोडं तापल्यावर आपण त्यात हे मखणा सीड्स घालायचे आहेत। हे सीड्स आपल्याला मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे। हे जोपर्यंत रोस्ट होतंय तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया। मध्ये मध्ये ढवळत राहणं गरजेचंच आहे। आता खालचे जे आहेत मखणा तो जास्त रोस्ट होईल आणि वरचे थोडेसे साईज वरनं तुम्हाला पण अंदाज येईल की जे रोस्ट होतात ते जे थोडे आकुंचन पावतात। आता आपण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक मोठा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। त्यात एक चमचा मी जिरा पावडर घालते, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तीन चमचे पिठी साखर। पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आपला मसाला आता रेडी आहे। मखणा पण आता जवळपास मी 15 ते 17 मिनिटं झालेली आहेत। मीडियम फ्लेम वरती भाजून घेतलंय। त्याचा रंग पण थोडा चेंज झालाय, किंचित ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही प्रेस करून बघितला तो व्यवस्थित कुरकुरीत प्रेस होतोय। हे बघा, म्हणजे आपलं व्यवस्थित रोस्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे, पण हे गरम असताना त्यात आपल्याला मसाला घालायचा आहे, नाहीतर तो मसाला सगळीकडे चिकटणार नाही। आता आपण ह्याला फटाफट ढवळून घेऊया। मसाला आपला सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मखणा खाण्यासाठी पण रेडी आहे। मुलांनाही खूप आवडतो। पॉपकॉर्न बरोबर दुसरे एक चांगलं एक ऑप्शन आहे आणि एक तसंच त्याबरोबर हे हेल्दी फूड पण आहे। वेट लॉससाठी पण हे खातात। आता आपण एक सर्विंग बाउल मध्ये आपण काढूया। फ्रेंड्स, आपला हा रोस्टेड टेस्टी मखणा खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।